मराठा मुस्लिम समाज एकत्र करण्यासाठी सुद्धा ते काम करत आहे. दादा, काय चर्चा झाली आणि तुम्ही का संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आज आला होता, तर काय झाली चर्चा? मुळात मी दादाची सदिच्छा भेट घेतलेली आहे, कारण उद्यापासून ज्या लोकांनी अर्ज दाखल केलेला आहे ते भेटीसाठी येणार आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे आणि मराठी मुस्लिम समाज किती उत्साहित आहे हे आदरणीय जरांगे पाटील साहेबांच्या या राजकीय शोषित पीडित सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी घेतलेल्या राजकीय निर्णयाबद्दल तर दादाला मी एक अहवाल दिलेला आहे की कोणकोणत्या मतदारसंघामध्ये सगळ्या जाती धर्माचे समाजाचे गरीब लोक आपला उमेदवार निवडून देतील आणि ज्याप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांनी सर्व शोषित वंचित समाजाला आपल्या संस्थानामध्ये मागासवर्गीय म्हणून आरक्षण दिलं होतं आणि एकंदरीत मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा मुस्लिम आरक्षणाचा असेल किंवा धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, हे सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. पण हा प्रश्न कोण सोडू शकते? तर हा प्रश्न तो सोडू शकतो जो शाहू महाराजांचा वैचारिक वारस आहे. तर मी दादाला हीच विनंती केली की दादा, आपण शाहू महाराजांचे वैचारिक वारस आहात आणि फक्त आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नच नाही तर महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिम असतील, महाराष्ट्रातील धनगर समाज असतील, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शोषित पीडित शेतकरी असतील, कष्टकरी असतील आणि 18 पगड समाजातल्या गोरगरीब शोषित पीडितांना न्याय देण्याची जबाबदारी ही तुमची आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक जाती धर्मातला गोरगरीब त्यांच्याकडे आशेनं बघत आहे की आता आम्हाला न्याय कोण मिळवून देऊ शकतो, तर फक्त आदरणीय जरांगे पाटील साहेब मिळवून देऊ शकतात. कारण आपण पाहिले बाकी सर्व पक्ष हे प्रस्थापिताचे पक्ष आहेत आणि त्यांचं जे धोरण आहे ते इलेक्टिव्ह मेरिट हे आहे की सत्तेत कसं यायचं, सत्तेत आल्यावर पैसा कसा कमवायचा आणि पैसा आल्यानंतर ऐश्वर्याचं जीवन कसं जगायचं. या भारतानं फक्त एकच नेता असा पाहिलेला आहे जो नेता ज्याचं स्वतःचं घर नाही आहे आणि ज्याच्याकडे गाडी नाही आहे, ज्यांची पत्नी 200 रुपये रोजानं कामाला जाते, आपल्या मुलाला कष्टाचं भाकर खाऊ घालती, असा प्रामाणिक नेता आम्हाला भेटला याचा आम्हाला अभिमान आहे. आणि सर्व महाराष्ट्रातल्या जाती धर्मातले गोरगरीब आता फक्त निर्णयाची वाट पाहत आहेत की दादा प्रत्येक मतदारसंघात कोणता उमेदवार देणार आहेत आणि आमचं मत आम्ही अभिमानानं आणि पूर्ण अपेक्षेनं त्यांना देणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांचं विचाराचं संविधानिक सरकार या महाराष्ट्रात येणार आहे, त्यासाठी उत्साहित होतो. आणि मी एक अहवाल तयार केला होता की महाराष्ट्रातला 2 करोड मराठी मुस्लिम समाज जो आहे तो आदरणीय जरांगे पाटील साहेबांसोबत आहे आणि मागच्या 14 महिन्याच्या आंदोलनात महाराष्ट्रानं याचं प्रचिती पाहिलेली आहे की जिथं जिथं आदरणीय जरांगे पाटील साहेब जायचे उत्साहानं त्यांचं स्वागत करणारा आणि त्या आंदोलनामध्ये मराठा बांधवाची सेवा करणारा एकमेव समाज जर कोणता होता तो मराठी मुस्लिम समाज होता. आणि आम्ही जर दादांना त्यांच्या आंदोलनामध्ये समर्थन देतो, मराठा समाजाला जर आम्ही पाणी देतो, जर फराळ देतो, तर मला सांगा की दादाच्या आदेशावर आम्ही बूथवर येऊन मतदान कसं करणार नाही. आम्ही मतदान सुद्धा देणार आहे दादाला. आणि बाकीचे जे लोक आहेत, पक्ष आहेत, त्यांच्याकडे काही नैतिक मुद्दा नाही आहे मराठी मुस्लिम समाजाला मत मागायचा. माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या बांधवाला मी सांगतो, मराठी मुस्लिमांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं न्याय दिला, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी कदापि न्याय दिला नाही. या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की 2 करोड मराठी मुस्लिम शिवाजी महाराजांच्या, महात्मा फुलेंच्या, बाबासाहेबांच्या, आंबेडकरांच्या नावावर मतदान करतात, लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करतात, संविधान वाचवण्यासाठी मतदान करतात, पण या महाराष्ट्राचा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक उत्तर प्रदेशहून आणून दिला जातो. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. तेच मी दादाला सांगितलं होतं की दादा, तर मातीतले मराठी मुस्लिम तुम्हाला मतदान करणार आहे तर यांचं नेतृत्व मदारी मेहतर सुद्धा या मातीतला असला पाहिजे, उत्तर प्रदेशला नसला पाहिजे. या ठिकाणी आज जर बघितलं, लोकांना सांगतो जे म्हणतात हिंदू खतरे में है, मी पण याचं समर्थन करतो की हिंदू मागच्या 10 वर्षापासून खतरे में आहे आणि या हिंदूला वाचवण्यासाठी आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा रेमडेसिवीर ब्लॅक होत होता आणि रेमडेसिवीर नाही भेटला म्हणून हिंदू मरत होता, तेव्हा हिंदू खतरेमध्ये होता. जेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा झाला, ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून हिंदू मेला, तेव्हा हिंदू खतरेमध्येच होता. लॉकडाऊनच्या काळामध्ये रोजगार गेला म्हणून 1,24,000 या भारतातील तरुणांनी आत्महत्या केले, ते हिंदूच होते, म्हणून हिंदू हा खतरेमध्ये होता. या एकंदरीत शेतकरी जे आत्महत्या केले, त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यामध्ये 90% शेतकरी मराठा समाजातले होते. मग हे हिंदू नव्हते का? याचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलं पाहिजे. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब हे धर्माचं, जातीचं नेतृत्व करत नाही. पहिल्यांदा आम्ही स्ट्रीम मीडियावर हे पाहिलं की मीडियामध्ये हेडलाईन चालायची, गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे. अरे टीव्हीच्या मीडियामध्ये
हे 14 महिने वाक्य चालवणारा एकच गोरगरिबाचा नेता होता आदरणीय जरांगे पाटील साहेब. नाहीतर टीव्हीवर अडाणी अंबानी याची सुनाला हे मुलगा झाला, त्याच्या मुलाला ते मुलगा झाला. लोकांचं बाळतपण पाहत होतो आम्ही. पहिल्यांदा गोरगरीब जनतेच्या हिताचं आदरणीय जरांगे पाटील साहेबांच्या मुखातून जेव्हा न्यायाची भाषा निघाली तेव्हा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांमध्ये आशा निर्माण झाली की हा गरिबासाठी बोलतोय, प्रस्थापितासाठी बोलत नाहीये, गरिबासाठी जरांगे पाटील साहेब बोलतायत. विचार करा, राजकारण म्हणल्यावर काय फक्त पैशाचा खेळ आहे. राजकारणासाठी लोक दिल्लीच्या मुंबईच्या वाऱ्या करायच्या. पहिल्यांदा आम्ही पाहिलं जे लोक आम्हाला पाहायला भेटत नव्हते 20-20 वर्ष, ते जरांगे पाटील साहेबांचा आशीर्वाद घ्यायला या काळ्या मातीमध्ये लोळताना आम्ही पाहिलेलं आहे. बांधवांनो, हे कशामुळं? हे कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर. हे जरांगे पाटील साहेबांचं कॅरेक्टर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात नाही, मुस्लिमच नाही, महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माचे लोक आदरणीय जरांगे पाटील साहेबांसोबत आहेत. ही चुकीची नॅरेशन तयार केलेले जात आहे की जरांगे पाटील साहेबांच्या विरोधात एखादी समाज हे जात नाही आहे. हे राजकारण आहे. राजकारणामधले काही पेड लोक आहेत, व्यावसायिक लोक आहेत, ते आपल्या स्वार्थासाठी जरांगे पाटील साहेबांचा विरोध करतायत. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं, एक उदाहरण दिलं होतं की जरांगे पाटील साहेबांवर आरोप करणारे कोणते लोक आहेत. जरांगे पाटील साहेबांची भूमिका आहे की गोरगरीब मराठ्यांना न्याय भेटला पाहिजे. मला सांगा बांधवांनो, की आपण मोगलांचा विरोध करतो, हे मी मतदान जे केलेलं आहे ते कधी पक्ष पाहून केलेलं नाही, कधी तो नेता पाहून केलं नाही. मुळात तो अत्याचाराविरुद्ध न्यायाच्या भूमिकेतून करतो, लोकतंत्र संविधान वाचवण्यासाठी करतो आणि सर्व शेतकऱ्यांच्या देशाच्या महाराष्ट्राच्या हितासाठी करतो. दुर्दैव हे आहे की जे लोक आमचे मतं घेतात संविधान वाचवायचं म्हणून, लोकतंत्र वाचवायचं म्हणून, जेव्हा निवडून येतात तर नंतर ते म्हणतात की तुम्ही तर बीजेपीला घाबरून दिलं. अरे बीजेपीला घाबरून तुम्हाला मतं देणारे असले असते तर तुमच्यासारखं ईडीची नोटीस आली तर त्यांच्या पायावर लोटांगण घातलं असतं ना. तर ईडी बीडीला घाबरणारे तुम्ही लोक, बीजेपीला घाबरणारे तुम्ही लोक. आम्ही या महाराष्ट्राच्या हितासाठी मतदान करतो, संविधानाच्या हितासाठी करतो. जरांगे पाटील साहेबांसोबत आम्ही का आहोत? कारण जरांगे पाटील साहेब प्रत्येक जाती धर्मातल्या गरिबाला न्याय देण्याची भाषा करतायत म्हणून त्यांच्या सोबत आहोत. नाही तर मला सांगा, कोणाचा कारखाना वाचवायचा, कोणाची संस्था वाचवायची, कोणाची बँक वाचवायची, याचा सर्वसामान्य गरिबाशी काय संबंध आहे? तुमची राजनीती जी आहे तो कुटुंबासाठी आहे. बाप एका पक्षामध्ये, पोरगा एका पक्षामध्ये, सून एका पक्षामध्ये, म्हणजे आम्ही वेडे आहोत का? आम्हाला कळत नाही? प्रत्येक जाती धर्मातला गरीब आणि मराठी मुस्लिम समाज तुम्हाला सांगतो की हा फक्त मतदान करणार आहे. महाराष्ट्रात शांती स्थापन झाली पाहिजे. जरांगे पाटील साहेबांच्या प्रामाणिक भूमिकेचं उदाहरण देतो. जेव्हा कुणबीचा दाखला द्यावा यासाठी आंदोलन झालं आणि कुणबीच्या नोंदी शोधल्या गेल्या, तेथे मुस्लिम समाजाच्या काही नोंदी सापडल्या. या महाराष्ट्रातला सच्चा जर कोणी भूमिपुत्र असेल शिवाजी महाराजांच्या विचाराचा, त्यांनी म्हटलं की फक्त मराठ्यांना नाही, ज्या मुस्लिमांच्या नोंदी सापडल्या त्यांना सुद्धा कुणबीचे दाखले द्या. एवढा प्रामाणिक माणूस आम्ही या महाराष्ट्रात नाही पाहिला. अरे ज्यांनी आमचे मतं घेतले ते आजही बोलत नाही की मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे. ते काय म्हणतात की मुस्लिमांबद्दल आम्ही सहानुभूती दाखवलं ती हिंदू नाराज होता. अरे कोणता हिंदू नाराज होतो? मुस्लिमांची मतं घेतली तर नाराज होत नाही, फक्त मुस्लिमांची न्यायाची बाजू घेतली तर नाराज होतात. मग मला सांगा, आम्हाला तुमचा समाजही नको, तुमचं मतदारही नको, आम्हाला जरांगे पाटील साहेब पाहिजे आणि त्यांचा मराठा समाज पाहिजे जो शिवाजी महाराजांचे विचार समोर आल्यानंतर नाकारत नाही. जरांगे पाटील म्हणले मराठी मुस्लिम आपले बांधव आहेत, सगळ्या मराठ्यांनी खुल्या मनानं मुस्लिमांना स्वीकारलं. हा नेता आहे जो आपल्या समाजाला सत्य सांगतो. अली साहेब, माहीत आहे माझा म्हणजे स्वभाव, नेचर 15 वर्षाचं माझं समर्पण चळवळीसाठी. मी मतदारसंघात इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये इच्छित नाही आहे. माझा जो 15 वर्ष आधी घेतलेला संकल्प आहे की महाराष्ट्रात मला शिवशाही स्थापन करायची आहे, त्यासाठी मी संघर्ष करतोय. दंगलमुक्त महाराष्ट्र अभियान याच्या माध्यमातून मी पूर्ण महाराष्ट्रात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं त्यांच्यात प्रेम आणि बंधुत्व निर्माण करून आदर्श मानवसेवेसाठी, देशसेवेसाठी जसं शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये स्वराज्य निर्माण केलं होतं तसा आदर्श समाज निर्माण करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि हे कार्य चांगल्या पद्धतीनं राजकीय भूमिका घेऊन आदरणीय जरांगे पाटील साहेब करतायत. म्हणून जरांगे पाटील साहेबांच्या मानवतावादी, महाराष्ट्राच्या हिताच्या, गरिबांच्या कल्याणाचा या आंदोलनाचा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. आणि हे मला याचा फार मोठा अभिमान आहे की मी आज गोरगरिबांच्या आंदोलनाचा एक कार्यकर्ता आहे. मला स्वार्थ राजकीय नाही आहे, मी कुठेही फॉर्म भरणार नाही आहे आणि मी तशी मागणीही केलेली नाही. आणि मी आधीच हे डिक्लेअर केलेलं होतं की मी संघर्ष करणार आहे की जरांगे पाटील साहेबाचा एक एक उमेदवार लाखाच्या मताने निवडून आला पाहिजे. यासाठी मी जीवाचं रान करणार आहे. 24 तास काम करणार.
अली साहेब पुन्हा एक याच्याकडे होतं की तुम्ही म्हणजे मराठा मुस्लिम जी दंगल आहे ती कुठेतरी थांबावी यासाठी काम करत होतात. तर जरांगे पाटलांच्या या सगळ्या लढ्यामुळे त्याला कुठं बळ मिळालंय का, मोठ्या ताकदीनं बळ मिळालंय का, कसं बळ मिळालं? बघा, मी एकदम प्रामाणिकपणे सांगतो की मला 15 वर्ष मी एवढा संघर्ष केला होता की जाती धर्मातल्या दंगली थांबल्या पाहिजे. आता त्यासाठी मी जेवढा संघर्ष करायचो, वर्षाला 1 लाख किलोमीटर माझा प्रवास होता. बरेचसे व्याख्यानं 2000हून जास्त माझे झालेले आहेत. मिलियन्समध्ये लोक मला ऐकत आहेत. पण जरांगे पाटील साहेबांच्या या 14 महिन्याच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं त्यांनी प्रबोधन केलेलं आहे, नैतिक आधारावर जे संयम त्यांच्यामध्ये तयार केलेलं आहे, तुम्ही जर शासनाचा आकडा जर घेतला तर मी तुम्हाला सांगतो, मराठा मुस्लिम तर सोडा, मराठा आंबेडकरी समाजामधला वाद आणि कटुता कमी झाल्याचं तुम्हाला निदर्शनास येईल. जे मला 15 वर्ष लागले होते, दादानं 14 महिन्यामध्ये त्याच्याहून कितीतरी जास्त पटीनं काम करून दाखवलं. मी तर असं म्हणतो की माझं दंगलमुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी कोणी केलं असेल तर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलं. दादा, एक प्रश्न की नाही का, म्हणजे सोशल मीडियाला असा ट्रोल होतो की नाही का, मनोज जरांगे पाटलांनी समजा मुस्लिम बांधवांना जवळ घेतल्यामुळे की नाही का, म्हणजे मनोज जरांगे पाटील हे मुस्लिम धार्जिन तर नाही झाले ना, म्हणजे हिंदुत्वाला कुठं तडातड नाही जाणार ना, हे लोकांमध्ये शंका आहे. बघा, एक लक्षात ठेवा, हे जे लोक म्हणतायत ना हिंदुत्व, यांनी कोणता धर्मशास्त्र वाचलं नाही. मी धर्मशास्त्राचा अभ्यासक आहे. मी वेद, पुराण, भगवद्गीता, वाल्मिकी रामायण वाचलेलं आहे. तुम्हाला वाल्मिकी रामायणाचं समजा मी एक श्लोक सांगतो, ज्याचं युद्धकांडमध्ये आहे. तो सर्ग 128 आहे, श्लोक 99 आहे. न पर्यदे व न विधवा न च न व्यालकृतं भयं न व्याधिजं भयं वापी रामे राज्यं प्रशासती. याच्यामध्ये सांगतात की जेव्हा श्री रामचंद्रजी राज्य करत होते तेव्हा कोणालाही कशाचं भय नव्हतं. एकही विधवा विलाप करणारी नव्हती. कोणालाही आजारापासून मृत्युमुखी पडायचं आणि एखाद्या जंगलातील जनावरांपासून मृत्युमुखी पडायचं भय नव्हतं. सगळे गुण्या गोविंदांना राहत होते. याला म्हणतात रामराज्य. याच्यामध्ये कोणाचाही आक्रोश नसला पाहिजे. त्याच्यासाठी जो शासन करतो त्याला रामराज्य म्हणतात. आधी ते लोक हिंदुत्वाची भाषा करतात ज्यानं पुलवामामध्ये 44 आपल्या सैनिकाला शहीद केलं. अरे, सैनिकाच्या विधवा करणारे तुम्ही लोक, तुम्ही रामराज्याची घोषणा करतात. 1,25,000 लोकांनी आत्महत्या केल्या लॉकडाऊनमध्ये, रोजगार नाही म्हणून. त्यांच्या पत्नीला तुम्ही विधवा केलं, तुम्ही रामराज्याची गोष्ट करतात. या महाराष्ट्रामध्ये मला सांगा की दर दिवशी 6 शेतकरी आत्महत्या करत होते. त्या शेतकऱ्यांच्या पत्नीला विधवा करणारे तुम्ही लोक, आणि तुम्ही रामराज्य आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करतात. अरे, या महाराष्ट्रामध्ये दंगलीमध्ये महिलांचा छळ करणारे लोक, या महाराष्ट्रात 1 लाख महिला लापता आहेत. मी सगळ्या महाराष्ट्राला विचारतो की श्री रामचंद्रजी यांनी रावणाचं जे शिक्षा दिलेली आहे, लंकेवर जर त्यांनी हल्ला केलेला आहे, ते कशासाठी केलेला आहे? एका महिलेच्या सन्मानासाठी, माता सीतेच्या सन्मानासाठी. महाराष्ट्रातल्या 1 लाख महिला लापता आहेत. विचारा यांना, रामराज्य आणणारे 1 लाख महिलेचा शोध घेतायत का? अरे, याच महाराष्ट्रातील या हिंदूंचा आक्रोश कमी करायला आणि एकही विधवा या शासनाच्या चुकीच्या धोरणाला बळी पडू नये म्हणून एक चांगलं शिवस्वराज्य आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील साहेब जर इथं राजकीय निर्णय घेत असेल, सगळ्या जाती धर्माला एकत्र करत असेल, की इथं शांतता नांदली पाहिजे, इथं कोणीही दुखी असलं नाही पाहिजे, गोरगरिबाला न्याय मिळाला पाहिजे. अरे, हेच रामराज्य आणण्यासाठी जरांगे पाटील साहेब प्रयत्न करतायत. हे खरं हिंदुत्वाचं रक्षण तर जरांगे पाटील साहेब करतायत. तुमच्याकडे हिंदुत्वच नाही म्हणून तुम्ही टीका करू शकत नाही. अरे, तुम्ही तर मुखप्रष्ट बी वाचलेला नाही त्या धर्मग्रंथाचा. आणि कोणाला जर आरोप असेल तर शेख सुभान अली जरांगे पाटील साहेबाचा एक छोटासा शिपाई आहे, धर्मावर तुमच्याशी चर्चा करायला कधीही तयार आहे. जरांगे पाटील साहेबांनी गोर गरिबांना न्याय देण्याची भाषा केलेली आहे. मला सांगा, हे धर्माला धरून नाही आहे का? धर्म नाही सांगत सत्याची लढाई लढायची? असत्य काय आहे सांगा ना तुम्ही? अन्याय असत्य आहे ना. अंतरवली सराटीमध्ये ज्या मराठा माता भगिनी न्यायासाठी बसल्या होत्या, आपल्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी, आरक्षण मिळालं यांचं जीवन सुखी होईल, यांना नोकरी लागेल, शिक्षण भेटल, त्यांच्यावर लाठीचार्ज केला. अडाणी अंबानीचे ट्रक थांबवले नव्हते, शासनाचा कोणतीही हानी केली नव्हती. तुम्ही वृद्ध मातांना सोडलं नाही, डोकं फोडलं, छर्रे चालवल्या, गोळ्या चालवल्या, रक्त भंबाळ केलं. अरे, सांडलेलं आपल्या आईचं रक्त पाहिल्यावर सुद्धा
मराठा काही बोलला नाही, कारण हा एक नेतृत्व होतं ज्यांनी संयम बाळगलं, आपल्या समाजाला सांगितलं शांत राहा. मराठ्यांचा इतिहास काय म्हणतो, मोगलांचा इतिहासकार काफी खान म्हणतो की मग स्वतः शिवाजी महाराजाला आपलं शत्रू समजतो, पण शिवाजी महाराजांचं हे सत्य स्वीकारावं लागल की शिवाजी महाराज शत्रूच्या आई बहिणीचं रक्षण आपल्या आई बहिणीसारखं करायचं. या मराठ्यांनी आपल्या आई बहिणीवर लाठीचार्ज होताना पाहिला, गोळ्या चालवताना पाहिलं, छर्रे चालवताना पाहिलं, डोळे फोडताना पाहिलं, रक्त सांडताना पाहिलं. अरे आणि त्यांच्यावर तुम्ही आरोप लावता हे आतंकवादी आहे म्हणून, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. अरे एवढा अन्याय झाल्यानंतर संयम ठेवून संविधानिक लढा कसा लढावा हे मराठ्यांनी दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्राला. नक्कीच बांधवांनो, हे होते शेख सुभान अली. कारण आम्ही प्रकाश विजय रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या तुडवीत चाललो. आले अपयश आले, पाया नवा यशाचा, इतिहास साक्ष आहे आमच्या पराक्रमाचा. तो हिंदू बनेगा आणि मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या संविधानानं दिला आहे. हे संविधान टिकलं पाहिजे आणि या संविधानाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ज्या सवलती आहेत त्या इतर सर्व समाजाला मिळाल्या पाहिजे, हाच मानस संघर्ष उद्योग मनोज जरांगे पाटील यांच्या मनामध्ये आहे. आणि शेख सुभान अली साहेबांनी आपल्याशी खूप मूल्यवान वेळ दिला.